HD न्यूज इंडिया, सच के साथ। परभणीत बहुजन पॅन्थर सेनेची धोरणात्मक बैठक, संघटन विस्तारावर भर। बहुजन पॅन्थर सेनेची महत्त्वपूर्ण धोरणात्मक आढावा बैठक परभणी येथील सावली विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। संस्थापक तथा अध्यक्षा निशाताई बचुटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत संघटनेच्या आगामी वाटचालीवर सखोल चर्चा करण्यात आली। बैठकीत विविध जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निशाताई बचुटे यांनी संघटनेची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि भविष्यातील दिशा याविषयी मार्गदर्शन करत पदाधिकाऱ्यांना संघटनेप्रती निष्ठा राखून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले। संघटन अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, नव्या सदस्यांची नोंदणी तसेच सामाजिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली। या बैठकीमुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। यावेळी मराठवाडा संघटक राहुल डुमने, पुणे जिल्हा अध्यक्ष उत्तम खंदारे, नांदेड जिल्हा अध्यक्ष आकाश वाघमारे, परभणी जिल्हा अध्यक्ष आकाश मुंडे, दाजीबा वावळे, तालुका अध्यक्ष अजय वावळे, गंगाखेड तालुका अध्यक्ष नितीन वावळे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष गोमाजी गोहाडे तसेच हिंगोली जिल्ह्यातील अशोक इंगोले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। ही बैठक संघटनेच्या पुढील कार्याला नवी दिशा देणारी ठरल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले। प्रतिनिधी अशोक इंगोले, हिंगोली। आजच्या आपल्या बैठकीचा उद्देश म्हणजे मराठवाड्यामध्ये आपली संस्था जोरात काम चालते आणि आपल्या आता भरपूर म्हणजे इथल्या नागरिकांचे पण दलित वस्तीचे असतील, अनुसूचित जाती जमातीचे विषय असतील, बेरोजगारीचे विषय असतील, शेतकऱ्यांचे पण खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत। त्यानंतर अवैध धंदे जे आहेत, अवैध धंदे पण बंद व्हावेत यासाठी पण आमची आजची सर्वात महत्वाची तीच बैठक होती। कारण कसं आहे, युवा पिढी जी आहे ती युवा पिढी भरपूर म्हणजे व्यसनाच्या आहारी चाललेली आहे आणि बहुजन पॅन्थर सेनेचं ध्येय आणि उद्देश जे आहे की यामध्ये आपले गोरगरीब मुलं असतील किंवा आपल्या अनुसूचित जाती जमातीचे जे कार्यकर्ते असतील ते व्यसनाच्या आहारी न जाता त्यांनी एक चांगला मार्ग स्वावलंब करावा आणि चांगल्या मार्गातून सामाजिक कार्याकडे आणि सामाजिक चळवळीकडे जावं। कारण महामानवाने आपल्याला एकच संदेश दिलेला होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तो संघर्ष तर आम्ही आतापर्यंत तिथं करत आलेलोच आहोत, पण व्यसनाहारी जाऊ नयेत यासाठी आमचा हा सर्वात मोठा उद्देश आहे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HD न्यूज इंडिया।